11वी मध्ये शिकणारी तरुणी साहिल अन्सारी सोबत प्रेमसंबंध, लग्नाचं आमिष दाखवलं, बुरखा घालून घरी नेलं. तरुणीसोबत जे घडलं ते हादरवणारं होतं. जालना शहरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढवून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी कादिम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. साहिल शहनवाज अन्सारी असं आरोपीचं नाव असून न्यायालयानं त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपीचे वडील हे कामानिमित्त परदेशात असतात, तर मुलगा आईसोबत जुना जालन्यातील मिल्लतनगर भागात खोली घेऊन राहतो. दरम्यान आई बाहेरगावी गेल्याची संधी साधून आरोपीनं विद्यार्थिनीला बुरखा घालून आपल्या खोलीवर नेलं. त्यानंतर संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, मात्र विद्यार्थिनीनं नकार दिला. मात्र लग्नाचा आमिष दाखवून आरोपीनं तिच्यावर जबरी अत्याचार केला. लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करीन अशी धमकी देत आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या संदर्भात पोलिसांनी काय सांगितलं ऐकूया. दिनांक 15/4/2026 रोजी आमच्याकडे कदीम जालना पोलीस स्टेशनला एका पीडितेने तक्रार दाखल केलेली आहे. 18 वर्षाची पीडित आहे. ती कॉलेजमध्ये जाते, एका महाविद्यालयामध्ये, शहरातल्या महाविद्यालयामध्ये 11वी कला विषयात ती शिकते. तिच्याच वर्गात शिकणारा एक साहिल अन्सारी नावाचा युवक आहे. त्यानं त्याच्याशी आधी मैत्री केली, त्यानंतर प्रेम झालं त्यांच्यामध्ये असं तिचं म्हणणं आहे. आणि मग दिनांक 15/4/2026 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध तो तिला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी तिचे आईवडील वगैरे कुणी नसताना तिच्यावर अत्याचार केलेले आहेत असं तिचं म्हणणं आहे. तशा आशयाची तिने फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीवरनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. आणि मुलगी SC/ST प्रवर्गातील असल्यामुळे अॅट्रॉसिटीचे सेक्शन्स पण त्यामध्ये लागलेले आहेत. तिने असंही सांगितलेलं आहे की माझी इच्छा नव्हती आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध तिने अत्याचार केलेले आहेत आणि त्यांनी आत्महत्या करण्याची पण धमकी दिली की मी संबंध ठेवले नाही तर, म्हणून तिने घाबरून त्याचे संबंध ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे. आणि कुणी म्हणजे रस्त्यामध्ये अडवू नये किंवा बोलू नये म्हणून जाताना येताना वगैरे तिला बुरखा घालण्याचा सांगायचा असंही तिने तक्रारीत नमूद केलेलं आहे. आपण आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेली आहे. अधिक सखोल तपास आम्ही यामध्ये करत आहोत. म्हणजे महाविद्यालयातून जेव्हा तो मुलीला घरी घेऊन जायचा तेव्हा तो बुरखा घालून जायचा असं पीडितेचं म्हणणं आहे. हां, पीडितेचं असं म्हणणं आहे की जेव्हा कुठं सोबत बाहेर जायचे तेव्हा तो बुरखा घालायचा. सर, नेमके जे प्रेम संबंध होते का आणि ते कशामुळे त्या मुलीच्या म्हणजे काय झालं तेव्हा त्या मुलीला तक्रार दाखल केली? प्रेम संबंधच होते, परंतु तिला इच्छा नव्हती की सध्या नको, आपण जर प्रेम आहे तर लग्न करू आणि लग्नानंतर मग आपण हे करू असं तिचं म्हणणं होतं. परंतु मग त्यांनी प्रेमाचं हे दाखवून आणि आपण लग्न करणारच आहोत असं लग्नाचं आमिष दाखवून त्याच्याशी केलं आणि नंतर तिला जाणीव झाली की हे काहीतरी चुकलेलं आहे आपलं, म्हणून मग तिने फिर्याद दिलेली आहे. सर, आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे व्हिडिओ वगैरे काढले जात आहेत अशा प्रकरणात यामध्ये तशा अँगलला काही तपास सुरू आहे का? असं काही अँगल आहे का? नाही, आपण सगळं करत आहोत, सगळ्याच अँगलने तपास करत आहोत. पण प्राथमिकदृष्ट्या तर त्या दोघांमधलं प्रेम संबंधातून हे झालेलं आहे आणि त्याला मुलीची तयारी नव्हती, मुलीच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे असं दिसतंय. दुसरा अँगल अजूनपर्यंत तरी मध्ये आढळून आलेलं नाही. घडलेला प्रकार विद्यार्थिनीनं आपल्या आईला सांगितल्यावर दोघींनी कादिम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचारासह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी हे दोघेही जालना शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. आधी आरोपीनं विद्यार्थिनीशी ओळख वाढवत तिच्याशी जवळीक वाढवली. ओळख वाढवल्यानंतर आरोपीनं विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तो तिला बुरखा घालून शहरातील विविध ठिकाणी फिरायला न्यायचा. या प्रकरणात आता पुढचा तपास DYSP अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कादिम जालना पोलीस करतायत. पण या धक्कादायक घटनेनं जालना शहर हादरलंय आणि सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. जालन्याहून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.